कोरोना हा आजार गर्दी केल्याने एक संशयित असला की सर्वांनाच होतो। यामुळे आता प्रशासनाने सर्वच गर्दीचे ठिकाणाला कुलूप ठोकले आहे। हीच परिस्थिती अमरावती मुख्य बस स्थानकावर सुद्धा आली आहे। रोज सकाळी याच ठिकाणी गर्दीने फुलून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आता ओस पडली आहे। शाळेत, महाविद्यालयात, नोकरीवर तर नातेवाईकांच्या सुखदुःखात सहभागीकरिता प्रवास करणारे प्रवासी आता कोरोनामुळे घरीच लॉकडाऊन झाले आहे। मात्र अतिमहत्वाच्या कामाला बसमधून अनेकांना आताही प्रवास करावा लागत आहे। उन्हाळ्याच्या दिवसात शाळेला सुट्टी असल्याने मामाच्या घरी जाणारे मुले, लग्न कार्याला जाणाऱ्यांची संख्या, आनंद ही कोरोनाने बस स्थानकातील गर्दीला स्टॉप झाला आहे। यामुळे अमरावती बस स्थानक प्रशासनाने लांब पल्ल्याच्या लालपरीला थांबा दिला, म्हणजेच सर्व बसेस रद्द करण्यात आल्या। याचाच परिणाम लांब गावी जाणाऱ्या प्रवासीवर झालेला दिसून आला आहे। गावाला जाण्यासाठी सकाळपासून आलेल्या प्रवासी अनेक तास बसची वाट पाहत होते। बसच येत नसल्याने अनेक प्रवाशांचे डोळे लागून अनेकांनी बसल्या जागी थोडी झोपही घेतली। वरुडला चाललोय। ॲक्च्युली बरेच वेळचं आलेलो आम्ही। मला असं वाटलं की सकाळी लवकर जावं आणि वरुडला पोहोचावं, पण झालं असं की नाश्ता पण केला नाही, जेवण पण केलं नाही, त्यामुळे आता वाट बघत बसलो आहे। काही प्रवासी इथे आहेत, भरपूर वेळेचे आले आहेत, काही एक एक झोप पण घेत आहेत, कारण की आता काय करणार आहे, लॉकडाऊनमुळे आता ह्या परिस्थिती आल्यामुळे थोडंसं आम्हाला पण थोडं समजून घ्यावं लागतं। त्यामुळे बघूया काय होतं। नाही, योग्य आहे, कारण की आता कलेक्टर सर जे करत आहेत ते जनतेच्या भल्यासाठीच करत आहे आणि आपण पण त्यांना कोऑपरेट करावं, सहकार्य करावं असं मला वाटतं। आणि बाकी काही असतात की जे नियम पाळत नाही, जसं पोलीस प्रशासनासोबत ते थोडंसं गैरव्यवहार करतात, तर त्यामुळे ते टाळावं मला तरी असं वाटतं। कारण की जोपर्यंत आपण कोऑपरेट करणार नाही पोलीस शासनाला किंवा जे कलेक्टर आहेत ते जे नियम पाळत नाही, तोपर्यंत पोलीस पण कडक ॲक्शन हे करणार आहे। ते पण जनतेचा सहकार्यच करतात ना, जनतेला समजून घेत आहे की त्यांना पण सपोर्ट करत आहेत, मला तरी असं वाटतं। या बस स्थानकात आधी तुडुंब दिसणारी गर्दी आता मात्र येथील लांब खुर्च्याही ओस पडल्या आहेत। नाशिक, पुणे, औरंगाबादसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आता रद्द करण्यात आल्या आहेत। यामुळे आता गाड्या रद्द केल्याने दर दिवसाला या विभागाचे लाखोचे नुकसान होत आहे। कोरोना आधी अमरावती बस स्थानकाचे दर दिवसाला 5 लाखाचे उत्पन्न मिळत होते। आता मात्र याच कोरोनामुळे दर दिवसाला 3 लाखाच्या जवळपास नुकसान होत आहे। यापूर्वी या स्थानकातून 17,000 किलोमीटर पर्यंत सर्व बसेस धावायच्या, आता फक्त 8,000 किलोमीटर पर्यंतच बसेस धावत आहे। कोरोनापासून बचाव व्हावा याकरिता बसस्थानक विभागाने सर्व चालक, वाहक कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट केली आहे। कोरोना पूर्वी अमरावती बसस्थानकावरून दररोज 17,000 किलोमीटर चालवण्यात येत होते, त्यामुळे जवळपास 5-5.5 लाखाचे उत्पन्न प्राप्त होत होते। सद्यस्थितीत अमरावती बसस्थानकावरून 8,000 किलोमीटर, जवळपास 8,000 किलोमीटर चालवण्यात येत असून जवळपास 2 ते 2.5 लाखाचं उत्पन्न प्राप्त होत आहे। सद्यस्थितीत अमरावती बसस्थानकावरून नागपूर, यवतमाळ, अकोला, वर्धा, वरुड, परतवाडा, वाशिम या मार्गावर प्रत्येकी 3-4 फेऱ्या पाठवण्यात येत असून पुणे, औरंगाबाद तसेच लांब पल्ला, मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस बंद आहेत। आणि अमरावती बसस्थानकावर रोज बसस्थानकावर सॅनिटायझर मारण्यात येत असून पोछा वगैरे मारण्यात येत आहे। चालक वाहकांची कोरोना चाचणी यापूर्वीच इथं 3 दिवसाचं शिबिर घेण्यात आलं होतं, तेव्हा करण्यात आलेली आहे। सर्व बसेस सॅनिटायझरसह बस स्थानकही सॅनिटायझर करण्यात येत आहे। एकाच बसकरिता अनेक तासपासून ताटकळत वाट बघणारे प्रवासी अचानक आलेल्या बसकडे धाव घेऊन बसमध्ये बसायला जागा मिळावी यासाठीच बेतुफान गर्दी करीत आहेत। अशा गर्दीने चुकून एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सर्व गावात कोरोना पसरवू शकतो, यात मात्र काहीच शंका नाही। याकडे अमरावती बस स्थानक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। संपूर्ण भारतामध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव निर्माण होत आहे आणि त्या पाठोपाठ संपूर्ण भारतापैकी महाराष्ट्र अव्वल येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये अव्वल येत असताना संपूर्ण प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। याचाच परिणाम अमरावती बसस्थानकामध्ये सुद्धा दिसून येत आहे। 4 दिवसापूर्वीच या अमरावती बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहे। याचाच परिणाम येथील जाणाऱ्या प्रवाशावर होत असून येथून
बसस्थानकातून त्यांना बाहेर काढण्यात आलं त्याचंही कारण योग्यच आहे, कारण की होणाऱ्या गर्दीमधूनच कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने येथील अमरावती बसस्थानक प्रशासनाने घेतलेला योग्य निर्णयच होता। अजय शृंगारेसह राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।